Hello friends, welcome to my YouTube channel Dhaware's Physics. In the last video we studied about the MI of rectangular plate, and in that video we have seen that MI of rectangular plate about an axis in its plane is given by, बघा बेटा, हा जर रेक्टँग्युलर असेल हा, तर बघा ही साइड L होती, ही B होती. इथं आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन घेतला होता. तर तुम्हाला आठवत असेल लास्ट पिरियड मध्ये आपण पाहिलं होतं, हा असा आला होता ml² एवढा आला होता. आणि ह्या पिरियडच्या अबाउट इथं जर ऍक्सिस घेतला तर हा mi एवढा आला होता, mb²/12 होता. बेटा त्याच व्हिडिओ मध्ये आपण आणखीन एक केस स्टडी केली. ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण कसा घेतला बघा. इथले जे दोन्ही ऍक्सिस आहेत बेटा ते प्लेन मध्ये होते, तिथला mi असा होता. पण आता आपण आणखीन एक ऍक्सिस घेतला होता या टाइपचा. कसा ऍक्सिस आहे बेटा हा? परपेंडिक्युलर. कुणाला? परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ दिस प्लेन. आणि तुम्हाला आठवत असेल याच्या अबाउटचा mi आपण असा घेतला होता m/12 इन ब्रॅकेट. काय येत होतं? रेक्टँग्युलर प्लेटच्या साइड L आणि B चा स्क्वेअर होता, म्हणजे L² + P² असा mi होता. आता आजच्या व्हिडिओ मध्ये बेटा आपल्याला नवीन बिलकुल काही काम करायचं नाही. हीच आयडिया एक्सटेंड करायची फक्त. कुणासाठी? क्यूबॉइड किंवा त्याला पॅरलेलोपाइपेड ज्याला म्हणतो, पॅरलेलोपिपेड ज्याला म्हणतो, त्याचा mi काढायचा आहे आज आपल्याला. म्हणजे आजच्या पिरियडचं तुम्हाला इंटेन्शन कळालं. आजच्या पिरियड मध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॅरलेलोपाइपेड किंवा क्यूबॉइड ज्याला म्हणतो त्याचा mi फाइंड करायचा आहे. आणि त्याच्यासाठी ही आयडिया कामाची बेटा. कसं काढलं लक्षात ठेव, m/12 आणि ह्या दोन साइडच्या स्क्वेअरची ब्रॅकेट मध्ये ऍडिशन. मी आता नुसती डायग्राम काढली की बेटा तूच फॉर्म्युला तयार करणार आहे. ह्याचा mi कसा असायला पाहिजे, फक्त ही आयडिया लक्षात ठेव. जे रेक्टँग्युलर प्लेटला आहे तेच क्यूबॉइडला लागू होतं. ऍज इट इज जशाला तसा फॉर्म्युला राहतो बेटा, काही चेंज होणार नाही. म्हणून मी अगोदर तुला डायग्राम काढून दाखवलोय, तो डायग्राम कडे लक्ष देशील. इमॅजिन कर आपण या टाइपचा असा क्यूबॉइड काढायचा ठरवला. हा क्यूबॉइड आहे आपल्याकडे जो आहे तो. इमॅजिन करू आपण असा या टाइपचा क्यूबॉइड घेतला आपण. हे मी फेसेस त्याच्या जोडून टाकतो आणि तुला व्यवस्थित आधी याच्या फेसेस डिसाइड करायच्या आहेत. ह्या क्यूबॉइडच्या कशा झाल्या बेटा, ही टॉप फेस आहे, ही आपल्याकडली फ्रंट साइड आहे आणि हा साइड व्ह्यू आहे. मी हे चांगल्या कळाव्या म्हणून मी थोडेसे शेडिंग करतो तुला प्रत्येक ह्याला. ही जी फ्रंट आहे या टाइपने मी असे शेडेड करतो. इकडला फ्रंट व्ह्यू आहे आणि हा साइडचा व्ह्यू आहे. तुला या पटकनात पटकन फेसेस समजाव्या याच्यासाठी तुला हे लक्षात घ्यायचं एवढं. मग आता मी डायग्राम शेडेड करण्याचं कारण तसं आणखीन एक आहे की आपल्याला इलेमेंटल मास लवकरात लवकर माहिती करून घ्यायचं आहे की काय याचं क्यूबॉइडचं इलेमेंटल मास काय असते. फेस नीट विचारात घे बेटा. हे इकडला एक रेक्टँगल आहे, परत हा इकडल्या साइडचा एक रेक्टँगल आहे. याला मी हाईट h म्हणतो, हे उभं डिस्टन्स h आहे, ही लेंथ L म्हणू, हे L म्हणू, हे L म्हणू आणि हे B घेऊ. हा पण B घेऊन टाकला आपण. ही पण काय असेल त्याची ब्रेडथ असं लक्षात असू दे. आणि हे जे डिस्टन्स मी इथं दाखवलंय हे सुद्धा काय असेल तर B डिस्टन्स असेल. ठीक आहे. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन बेटा तुला तीन प्रकारे घेता येईल. एक, इथं ऍक्सिस घेशील परपेंडिक्युलर, किंवा इथं ऍक्सिस परपेंडिक्युलर घेशील, किंवा या प्लेनला असा परपेंडिक्युलर घेशील. इमॅजिन कर मी इथं ऍक्सिस घेतला असा या टाइपनं. दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन इज परपेंडिक्युलर टू दिस रेक्टँग्युलर प्लेन. टॉप प्लेनला परपेंडिक्युलर आहे. याच्या अबाउटचा mi कसा लिहिशील? तर सेम रेक्टँगल सारखा तुला फक्त विचार करायचा आहे, हा ऍक्सिस या रेक्टँगलला परपेंडिक्युलर आहे बेटा. मग ह्या रेक्टँगलच्या साइड बघ, एक L आहे, दुसरी B, म्हणजे याच्या अबाउटचा mi तू 0 मिनिटात असा लिहिला पाहिजे. रेक्टँगल सारखा काय, m/12 इन ब्रॅकेट. पुन्हा कुणाचा स्क्वेअर येईल, L² + B². आता बेटा तुला विचार करायचा, इमॅजिन कर तू इथं ऍक्सिस घेतलास बरोबर सेंटरला आणि या प्लेनला, आता या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि याच्या अबाउट रोटेट व्हायली बॉडी. तुला काय विचार करायचा बेटा फक्त की हे जे रेक्टँग्युलर प्लेट आहे, हे जे प्लेन आहे, हे कोणत्या कोणत्या साइड इन्क्लूड करायला, कोणत्या? एक H, दुसरा आहे B. कसा फॉर्म्युला लिहिशील मग इथला, IC = m/12 ऍज इट इज इन ब्रॅकेट. काय लिहितं तर B² + H² असं येईल. तसाच बेटा तू आणखी इथं ऍक्सिस घेऊ शकतोस. इकडलं जे रेक्टँगल आहे बघ, ह्याची लेंथ L आहे, हाईट h आहे. ह्या रेक्टँगलला परपेंडिक्युलर म्हणजे या टाइपने ऍक्सिस जर घेतलास
याच्या अबाउट एम आय किती असेल बेटा, मी इथं लिहून टाकतो किती असायला पाहिजे. हा आय सी इज इक्वल टू m/12 इन ब्रॅकेट, एक एल साइड इन्क्लूड करायला आहे हा आणि दुसरा कुणाला या एच ला इन्क्लूड करायला आहे. तर कसा येईल इथं एम आय, तर इथं लिहितो मी हे m/12 इन ब्रॅकेट h² प्लस l² असा लिहायचा. मग मी सांगितलं होतं बेटा की आज नवीन शिकायचं नाही आपल्याला काही. कालचं जे रेक्टँग्युलर प्लेट्स आहे ते आज जस्ट आपण एक्सटेंड केलं फक्त, म्हणून तुम्हाला नोट करून पॉइंट ठेवायचा आहे. क्युबाइडचा एमआय आणि रेक्टँग्युलर प्लेटचा एमआय सेम असतो, बट कंडिशन इज दॅट दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन शुड पास थ्रू द सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द रेक्टँग्युलर प्लेन. त्या ज्या रेक्टँगलचं प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस असावा बेटा. मग हे तिन्ही फॉर्म्युले तुला आरामात तयार करता येणार आहे. काय सिमिलॅरिटी, प्रत्येकामध्ये m/12 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 असं घ्यायचंय. फक्त ब्रॅकेट मधली टर्म कोणत्या साइडचा स्क्वेअर घ्यायचा, ज्याच्यामध्ये हे रेक्टँग्युलर प्लेन आलेले बेटा. ह्याच्यात रेक्टँगल कसा होता, h न b न तयार झालाय. हा फ्रंटचा रेक्टँगल कसा तयार झालाय, h न आणि l न. टॉपचा रेक्टँगल कसा झालाय, l न आणि b न. मग ती टर्म ब्रॅकेट मध्ये घ्यायची बेटा. म्हणून आजचा भाग बिलकुल काहीच नवीन नाही, सगळं कालचाच भाग आपण पुढे एक्सटेंड केली आयडिया. म्हणजे रेक्टँग्युलर प्लेटला होतं तेच क्युबाइडला. तुला प्रश्न पडायला पाहिजे बेटा, पण असं का, तर असं का, कारण हा क्युबाइडचा इलेमेंटल मास काय बेटा, इलेमेंटल मास म्हणजे कोण, की कशाचा बनलेला आहे बेटा, तो कशाचा बनलाय, सगळ्या रेक्टँग्युलर प्लेट आहे बेटा. ही एक प्लेट आहे, ह्या थिकनेसच्या प्लेट विचार घे, ही एक प्लेट आहे, परत ही दुसरी प्लेट आहे, तिसरी प्लेट आहे, चौथी प्लेट आहे. अशा लार्ज इनफायनाइट प्लेट्स आर देअर, लक्षात ठेवून द्यायचं. म्हणून जे प्लेटला लागू होत आहे ते क्युबाइडला. तरी बेटा तुझा विश्वास बसत नसेल, आपण याला डिराईव्ह करायचा प्रयत्न करू. आणि तुला आता चांगली आयडिया कळाली. कोणत्याही बॉडीचा एमआय जर काढायचा असेल बेटा, आपण काय करतो सांग, काय करतो आपण, तर आपण सरळ सरळ त्याचं आधी इलेमेंटल मास घेतो, त्याचा एमआय घेतो आणि त्याचं इंटिग्रेशन घेऊन टाकतो. इमॅजिन कर मग या ऍक्सिसच्या अबाउटचा एमआय खरंच एवढा येतो का, ते डिराईव्ह करायचा आपण प्रयत्न करू. त्यासाठी मी तुला असं म्हणतो, ही सेंटरची एक प्लेट इमॅजिन कर. एवढी प्लेट आपण इमॅजिन करायची, जिचा थिकनेस आपण, ही उभी हाईट काय आहे, हे h इज अ व्हर्टिकल हाईट आहे. मी हा भाग थोडा कॅन्सल करतो आता, हे h आहे. पण एवढी जी प्लेट आहे बेटा सेंटरची, ह्या प्लेटचा थिकनेस मी तुला असं म्हणतो की dx कन्सिडर कर. याचा थिकनेस, लेंथ किती बेटा याची l, आणि ब्रेड किती, तर b एवढी ब्रेड आहे. मग आता तुला कळालंय क्युबाइड इज मेड अप ऑफ द लार्ज नंबर ऑफ रेक्टँग्युलर प्लेट्स. सो वी विल कन्सिडर a plate whose thickness is dx, length is l and breadth is p. मग आपण या प्लेटचा आधी मी एमआय लिहितो अबाउट दिस ऍक्सिस. कसा लिहिता येईल बेटा, di is equal to m/12 च्या ठिकाणी काय येईल, dm/12. तू म्हणशील आता dm काय, काय हे या प्लेटचं मास आहे बेटा, ते dm. कारण इथे टोटल मास m कुणाचा असेल, क्युबाइडचं आहे. मग त्या प्लेटचं काय घेतलं, dm इन ब्रॅकेट. बघा आता त्याचा एमआय कसा, ही प्लेट कुणाला इन्क्लूड करायली, ही लेंथ l आणि ही ब्रेड b. म्हणजे याचा फॉर्म्युला असेल हे l² प्लस b² असं लिहून टाकलं आपण. चला आता टोटल याचा एमआय, हा क्युबाइड कशाचा बनलाय, रेक्टँग्युलर प्लेटचा बनलाय बेटा. मग चला आता मी काय म्हणतो, टोटल एमआय ऑफ क्युबाइड अबाउट दिस ऍक्सिस इज गिवन बाय इंटिग्रेशन 0 to h. बघ बेटा मी लिमिट कशी दिली, 0 to h. किती अंतरात प्लेट आहेत रे, एवढ्या अंतरात प्लेट आहेत. हे उभ्या अंतराला आपण काय म्हटलेलं आहे, h म्हटलेलं आहे. म्हणून लोअर लिमिट 0 घे, अप्पर लिमिट h घे. 0 पासून h एवढ्या अंतरात किंवा 0 पासून h एवढ्या डिस्टन्स मध्ये हे रेक्टँग्युलर प्लेट आहे, म्हणून ते इंटिग्रेशन दिलं. मी इथं म्हणतो की हे di पुट करा. चला मी याची व्हॅल्यू पुट करतो बेटा. आता कशी व्हॅल्यू पुट करतो मी, i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to h. बोल बेटा di ला आपल्याला काय लिहिता येऊ शकतं, काय लिहिता येऊ शकतं di ला, तर मी इथली व्हॅल्यू पुट करतो, हे dm डिवायडेड बाय 12 इन ब्रॅकेट l² प्लस b². याच्यामध्ये l² प्लस b² आणि 12 कॉन्स्टंट आहेत बेटा, मी त्याला बाहेर घेतो. 0 to h, सॉरी काय लिहिता येईल त्याला, दिस l² प्लस b² अपॉन 12 इंटिग्रेशन 0 to h आणि dm. मग आता dm चे इंटिग्रेशन h ला कन्सिडर करून, मास आणि डिस्टन्स हे वेगळ्या वेगळ्या टर्म आहेत, म्हणून dm ला मी या डिस्टन्सच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा प्रयत्न करतो. कसा,
रोज नेहमी करायलो तसंच कसं कन्सिडर करू, ह्या प्लेटचा आपण मास काढू बेटा. कसं काढता येईल, तू जर असं म्हटलास ह्या क्यूबचं मास m आहे आणि ह्याची डेन्सिटी रो आहे, तर तू त्याला m/v असा लिहितोस बेटा. म्हणजे कसा लिहितोस तू त्याला लिहिताना, मास ऍज इट इज, आणि ह्याची व्हॉल्यूम असेल या क्यूबॉइडची LBH एवढी. हीच डेन्सिटी मला या मास साठी dm साठी कशी लिहिता येईल, m च्या ठिकाणी dm/v'. v' कोण आहे बेटा, ह्या प्लेटची व्हॉल्यूम आहे. कशी काढशील व्हॉल्यूम त्याची, हे dm डिवायडेड बाय, बघ बेटा ह्या प्लेटची लेंथ l, ब्रेड्थ b आणि हाईट त्याची किती dx आहे. म्हणजे तू असं लिहिशील LB ह्या h च्या ठिकाणी फक्त dx होईल, हाईट चेंज होईल. म्हणजे व्हेरिएबल फॅक्टर कोणता आहे, हाईट आहे. म्हणजे dx व्हॅरी व्हायला लक्षात ठेवायचं. चला मग मी याच्यावरून जर dm लिहिला बेटा तर असं लिहिता येईल, हे इकडं आलं रो मल्टिप्लाइड बाय l मल्टिप्लाइड बाय b मल्टिप्लाइड बाय dx असं येईल हे. चला आता ही मासची व्हॅल्यू मी इथं पुट करतो. हे I, इट इज I इज इक्वल टू काय काय हे l स्क्वेअर प्लस b स्क्वेअर डिवायडेड बाय 12 इंटिग्रेशन 0 टू h. काय काय आले बेटा तिथं, रो इंटू l इंटू b इंटू dx असं आलं. चला मी परत रो l b कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतो बेटा मी. ते कसं लिहितं, हे l स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन 12 मल्टिप्लाइड बाय दिस रो मल्टिप्लाइड बाय l मल्टिप्लाइड बाय b इंटिग्रेशन 0 टू h इंटू dx. चल बेटा आता 0 टू त्या dx चं इंटिग्रेशन काय येईल, या dx चं इंटिग्रेशन काय येईल, हे बघ सर्व dx जोडले, 1 dx 2 dx असे dx जर जोडत गेलात बेटा तर त्याचं इंटिग्रेशन किती येईल, h एवढं येईल. म्हणून हे तू लिमिट नाही दिलीस तरी चालती तिथली. हे I इज इक्वल टू l स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन 12 इंटू रो इंटू l इंटू b इंटू ह्याचं इंटिग्रेशन फक्त h येईल dx. हे dx करत करत आपल्याला h एवढा मिळेल. चला मी आता इथं रो ची व्हॅल्यू पुट करतो बेटा. रो काय आहे ते, कुठे आहे रो ची व्हॅल्यू, तर इथं याचा यूज करतो मी आणि इथं लिहितो राहिलेला भाग. हे I इज इक्वल टू काय, हे l स्क्वेअर प्लस b स्क्वेअर डिवायडेड बाय 12 इंटू, मला ह्या रो ची व्हॅल्यू पुट करायची. काय रो ची व्हॅल्यू, हे m डिवायडेड बाय, बघ बेटा काय हे m डिवायडेड बाय हे LBH इंटू, परत पुढे कोण आहे l इंटू b इंटू h, l इंटू b इंटू h असा भाग आला हा. मी वरचा भाग कॅन्सल करतो. चल बेटा काय झाले, LBH गेट कॅन्सल आणि शिल्लक काय राहील आपल्याला, m/12 इन ब्रॅकेट l स्क्वेअर प्लस b स्क्वेअर असं सुद्धा आपल्याला डेरिवेशन काढता येऊ शकतं. बघ बेटा हे आणि हे कसं आहे, सेम आहे. तर अशा प्रकारे खरं तर हे डिराइव्ह करायची गरज नाही बेटा. तुला फक्त लक्षात ठेवायचंय जे रेक्टँगलला काम केलं तेच आपल्याला कुणाला करायचंय, क्यूबॉइडला करायचंय. आणि तोच फॉर्म्युला आपल्याला ऍज इट इज घ्यायचा आहे. मी पुन्हा सांगितलंय तुम्हाला की डेरिवेशनची चिंता करू नका. आपल्या स्टेट बोर्डाने हे डेरिवेशन्स दिलेले नाहीत बेटा. आपल्याला फक्त हे फॉर्म्युले पाहिजे. याच्यावरचे प्रॉब्लेम ते विचारू शकतात, कारण शेवटच्या पेजवरती त्यांनी ही सगळी लिस्ट आपल्याला दिली. फक्त मी डेरिवेशन दिलो तुम्हाला की ते कसे कसे आले ते. मग तुम्हाला कळाले आता क्यूबॉइडचा MI कसा काढायचा रेक्टँग्युलर प्लेट साठी. म्हणून मी पुन्हा एकदा इथे डायग्राम काढायला बेटा तुला लक्ष द्यायचंय की तू ते फॉर्म्युला कसा लिहिशील. इमॅजिन कर हा आपण क्यूबॉइड काढून टाकला परत आणखीन एकदा आणि याचा फॉर्म्युला आपण बनवूया. थोडासा बनवता येतं का पाहू आपण. ह्या ज्या फेसेस आहेत बघ, टॉप सरफेसला परपेंडिक्युलर ऍक्सिस घेतला आणि याच्या अबाउटचा MI तुझ्या लक्षात आला कसा काढायचा आहे ते. याच्या अबाउटचा MI कसा असतो, तर इथं लिहायचं हे L असेल, हे B असेल, हे H असेल. तर इथला MI तुला आता असा आलता m/12 इन ब्रॅकेट काय होतं l स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. बघ बेटा आता तुला प्रॉब्लेम कसा विचारतात त्याच्यावरती कसं काढायला लावू शकतात MI. आणखी काय करतील बेटा, हे लोक ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज करतील. लक्षात असू द्यायचं, ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज करून याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम विचारू शकतात. मग मी आता असा ऍक्सिस घेऊन लक्ष देशील बेटा. ऍक्सिस ऑफ रोटेशन कसा येलाय, तर हा ऍक्सिस ऑफ रोटेशन असा आहे. तू कसं डिस्क्राइब करशील, हा याला पॅरलल आहे. याला पॅरलल आहे म्हणजे कुणाला, या हाईट h ला पॅरलल आहे. ह्या तिन्ही साइड तुला कशा दिसते, h आणि हा ऍक्सिस. मग याला पॅरलल तुला विचारते. बघ स्क्रीनवरती तुझ्यासाठी प्रॉब्लेम आहे. काय म्हणायला हा प्रॉब्लेम,
a cuboid of length L, height h and breadth b is rotating about an axis of rotation which is tangential and parallel to height h. Calculate mi of cuboid about this axis of rotation. काय करायचं बेटा मग तुला हा ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे इथला I0 काढायचा आहे. मग आता बघ हा ऍक्सिस याला पॅरलल आहे. काय यूज करशील? पॅरलल ऍक्सिस थेरम. या दोघातलं डिस्टन्स किती बेटा बघ तुला क्लिअर कळायलंय. ही टोटल लेंथ किती बेटा L आहे. ते किती असेल L/2. ह्याला H म्हणून सिलेक्ट कर. मग हा I0 कसा काढता येऊ शकतो? इथं लिहितो मी दिस I0 इज इक्वल टू IC प्लस M इंटू h². चल बेटा पुढे बघ सिम्प्लिफिकेशन याचं कसं आहे ते. IC किती होता बेटा M/12 इंटू L² प्लस काय इथं L² प्लस B² प्लस M. H मीन्स काय L/2 याचा स्क्वेअर असेल. ठीक आहे. चला परत पुढे काय लिहितं मी याला जर सिम्प्लिफाय केलं हे M/12 इन ब्रॅकेट L² प्लस B² हे येतील ML²/4 असे येतील. चला मी M/4 कॉमन काढतो बेटा. काय राहील इथं M/4 कॉमन काढलं तर L² प्लस B² डिवायडेड बाय 12 मधले 4 म्हणजे इथं 3 राहिले प्लस इथं L² असा शिल्लक राहिला. चला याला सिम्प्लिफाय केलं तर असं येतील हे 3 4 जा 12 येतील M/12 इन ब्रॅकेट L² प्लस B² किंवा मी एक स्टेप असंच लिहितो इथं हे 3L² डिवायडेड बाय 3. 3 इकडे येतील M/12 झाले आणि हे आलं हे 4L² प्लस B². हा Mi झाला बेटा त्याच्या अबाउट टँजेन्शियल ऍक्सिस. तर हा प्रॉब्लेम तुझ्या लक्षात आला. कसा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे? इट इज टँजेन्शियल and parallel to height h.